तुम्ही इथे बघू शकता आपले वडे किती मस्त कुरकुरीत असे झाले आहेत। आज जराही तेलकट झालेले नाहीत। हे वडे चवीला अतिशय खमंग आणि चविष्ट असे लागतात। नमस्कार मंडळी, सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण कुठलीही पूर्वतयारी न करता फक्त 10 ते 15 मिनिटांमध्ये मस्त खमंग आणि कुरकुरीत असे पालक वडे करणार आहोत। सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा अचानक जर पाहुणे आले किंवा संध्याकाळच्या चहासोबत काहीतरी चमचमीत खायचं असलं तर हे वडे तुम्ही करू शकता। तर वडे करण्यासाठी सगळ्यात आधी आपण वाटण तयार करणार आहोत। त्यासाठी इथे मी 10 ते 12 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आले आणि 4 हिरवी मिरची घेतली आहे, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा ओवा आणि मिक्सरवर त्याचं वाटण करून घेऊया। तर आले लसूण हिरवी मिरचीचं अशा पद्धतीचं वाटण इथे मी केलेलं आहे। वाटण करताना यामध्ये पाणी वगैरे काहीच टाकलं नाही। वडे करण्यासाठी इथे मी एक पालकाची जुडी निवडून स्वच्छ धुवून घेतली आणि अशा पद्धतीने बारीक कापून घेतली। पालकाची फक्त पानेच आपल्याला घ्यायची आहेत, त्याच्या दांड्या वगैरे काहीही घ्यायच्या नाहीत। आता यामध्ये आपण तयार केलेलं जे वाटण आहे ते टाकायचं आहे। एक चिमूटभर हिंग, यामध्ये एक छोटा चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ टाकायचं आहे। एक चमचा बडीशोप, बडीशोपने खूप मस्त अशी चव येते वड्याला। एक चमचा पांढरे तीळ आणि एक चमचा जाडसर ठेचून घेतलेले धने। 3 मध्यम आकाराचे कांदे अशा पद्धतीने लांबसर कापून घेतले। कांदा भरपूर घालायचा आहे। आता हे सगळं साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघा, सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स केलेलं आहे। आता आपल्या पालकाला या साहित्याला मस्त असं पाणी सुटलं आहे। तर आता यामध्ये टाकणार आहोत 2 चमचे तांदळाचं पीठ। तांदळाच्या पिठामुळे वडे मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात। एक मोठी वाटी इथे मी बेसन घेतलं आहे। आता या मिश्रणामध्ये जसं बसेल तसं आपल्याला बेसन टाकायचं आहे। पालकामध्ये जेवढं बेसन बसेल तेवढंच टाकायचं आहे, यामध्ये पाणी वगैरे काहीही टाकायचं नाही। तर थोडं थोडं करत यामध्ये हे बेसन मिक्स करूया। जेवढं बसेल तेवढं बेसन आपण यामध्ये टाकणार आहोत। तर बघा, थोडं थोडं मिक्स करत इथे पूर्ण वाटीभर बेसन या पालकाच्या मिश्रणामध्ये बसलेलं आहे। यामध्ये मी पाणी वगैरे काहीही टाकलेलं नाही। तर आता आपण यामध्ये टाकणार आहोत 1 पळी तेल। तेल घातल्यामुळे सुद्धा वडे मस्त खुसखुशीत असे होतात। तर आता हे तेल या मिश्रणामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता लगेचच याचे वडे करूया। मिश्रण जास्त वेळ जर ठेवलं तर मिश्रणाला पाणी सुटते आणि ते पातळ होते। वडे करण्यासाठी हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि याचे अगदी छोट्या छोट्या लिंबा एवढे गोळे करून घ्यायचे। वडे तळण्यासाठी तेल मध्यम असं गरम करून घेतलं। आता त्यामध्ये 1 चिमूटभर मीठ टाकायचं आहे। मीठ टाकल्यामुळे वडे कढईच्या तळाशी चिकटत नाहीत, शिवाय मस्त कुरकुरीत होतात। आता आपले वडे मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत व्हावे त्यासाठी इथे मी एक खास ट्रिक तुम्हाला सांगत आहे। या ट्रिकने जर वडे बनवले तर वडे अतिशय मस्त कुरकुरीत असे होतात। वड्याच्या मिश्रणाचे लिंबा एवढे गोळे करून आपण कढईमध्ये टाकले। आता हे जे गोळे आहेत ना ते आपल्याला अर्धवट असे तळून घ्यायचे आहेत। वडे मस्त कुरकुरीत होण्यासाठी ही प्रोसेस नक्की फॉलो करा आणि बघा तुमचे वडे किती मस्त असे होतात। आता हे वडे अर्धवट तळून झाले की काढून घ्यायचे आहेत। वडा थापण्यासाठी इथे प्लेटवर प्लास्टिकचा पेपर ठेवला आहे आणि त्याला थोडंसं पाणी लावून घेतलं आहे। हे गोळे गरम असतानाच याचे आपल्याला वडे करायचे आहेत। वडा थापताना सुद्धा हाताला थोडंसं पाण्याचा हात लावून घ्या, जेणेकरून हाताला चटका बसणार नाही। बघा, अगदी सहज हा वडा थापला जातो आणि सहज प्लास्टिकचा निघतो। अशा पद्धतीने वडा करून कढईमध्ये सोडायचा आहे। कढईमध्ये एक वेळ जेवढे बसतील तेवढेच वडे टाकायचे आहेत। वडे टाकल्याबरोबर लगेच हलवायचं नाही, तर खालच्या बाजूने वडा व्यवस्थित तळून झाला की नंतरच हा हलवायचा आहे। वडे तळताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवा। खूप हाय फ्लेमवर जर वडे तळले तर ते कुरकुरीत होणार नाहीत आणि स्लो फ्लेमवर जर वडे तळले तर ते खूप जास्त तेलकट होतील। तर मीडियम गॅसवरती अशा पद्धतीने अलटपलट करून मस्त खमंग आणि कुरकुरीत असे हे वडे तळून घेतले आहेत। तुम्ही बघू शकता वड्यांना मस्त असा रंग आला आहे, शिवाय मस्त कुरकुरीत हे वडे झाले आहेत। तर आता हे काढून घेऊया। तर इथे तयार आहेत आपले फक्त 10 ते 15 मिनिटांमध्ये मस्त खमंग कुरकुरीत आणि खुसखुशीत चवीला अतिशय भन्नाट असे पालक वडे। तुम्ही बघू शकता हे वडे किती मस्त असे झाले आहेत। अजिबातही तेलकट झालेले नाहीत, शिवाय मस्त असे कुरकुरीत झाले आहेत आणि चवीला तर हे वडे मस्त अप्रतिम आणि भन्नाट असे लागतात। सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या चहासोबत किंवा अचानक जर तुमच्या घरी पाहुणे आले आणि नाश्त्याला काय करायचं त्यावेळेस हे वडे नक्की ट्राय करा। चवीला अतिशय भन्नाट असे लागतात। तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा। रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा। सिंपल मेजवानी मराठीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा। चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपी सोबत।